तुम्ही म्हणालात की मी ऑपरेशन करतो, डॉक्टर नसलो तरी येणाऱ्या काळात पुन्हा ऑपरेशन करण्याचा काही मानस आहे का? कारण उदय सामंत म्हणले की मराठा आणि काँग्रेस पुन्हा एकत्र आहे आणि अनेकांचे प्रवेश तुमच्याकडे तुम्हाला भेटून दिल्याचे विद्यमान चा अर्थ फक्त राजकीय का काढता? राजकीय ऑपरेशन आहे का? तसा रुग्ण मिळालाय का तुम्हाला? तुम्हाला जेव्हा रुग्ण मिळेल तेव्हा सांगू, तुम्हाला कल्पना देऊ. झाल्या त्या बाबतीत आज तुम्ही स्पष्ट केलं की लाडकी बहीण योजना ही संकल्पना माझी होती. अरे बाबा, मुख्यमंत्री मी होतो. संकल्पना मांडल्यानंतर आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही बसून ताबडतोब त्याला काय म्हणतो आपण ती योजना साकारली आणि त्याला आम्ही सर्वांनी मिळून मान्यता दिली. एक टीम वर्क म्हणून आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे हे श्रेयवादाची बिलकुल गोष्ट नाही. ते काय श्रेय घेण्याचं काम. लोकांच्या जीवनामध्ये आपण काय बदल घडवू शकतो, मला काय मिळालं यापेक्षा मी महाराष्ट्रातल्या जनतेला काय देणार, ही भावना ठेवून आम्ही 2.5 वर्ष काम केलं. ही पुढची 5 वर्ष देखील आम्ही असंच काम करू. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आम्ही टीम म्हणून काम करू आणि लोकांना पदावरनं बऱ्यापैकी गदारोळ सुरू आहे. तुम्ही चर्चा करायला सुरुवात केली आहे पवारांसोबत की मुख्यमंत्र्यांची वाट बघताय? मुख्यमंत्री आल्यानंतर त्या चर्चेमधून सगळे प्रश्न सुटतील. तुमचे जे जे प्रश्न आतापर्यंत आले सरकार स्थापन होण्यापासून ते सगळे सुटत गेले, ते आम्ही सगळे सोडवले. त्यामुळे हाही प्रश्न सुटेल हा विश्वास ठेवा. खरं म्हणजे देशमुख सरपंच देशमुख यांची हत्या अतिशय निर्घृणपणे झालेली आहे आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यामुळे जे जे कराड असतील, वाल्मिक आणि आणखी कोणी असतील, कोणी एकही त्याच्यातून सुटणार नाही. यांना अशा प्रकारची निर्घृण हत्येला फाशीशिवाय दुसरी सजा नाही.